जात आहेत घरी, तर आपण त्यांना विचारूया काही गणपतीच्या आगमनाची तयारी कशी सुरू आहे. आगमनाची तयारी खूप जोरदार सुरू आहे. आम्ही यावर्षी डिसाईड केलं होतं मराठी लुकमध्ये यायचं, महाराष्ट्रीयन लुकमध्ये आलोय आणि गणपती बाप्पाला जोरदार तयारी. आणि घरी डेकोरेशन कसं केलेलं आहे तुम्ही, कशी थीम आहे. डेकोरेशन केलं आहे आम्ही, एकदम मराठमोळ्या लुकमध्ये सर्व डेकोरेशन झालं. खूप छान ताई, धन्यवाद. आपण बघू शकत आहेत की गणपतीला घरामध्ये नेण्यासाठी त्यांचा उत्साह किती आहे. आता आपण पुढे अजून बघणार आहोत की गणपतीला नेण्यासाठी यांचा उत्साह बघू शकत आहोत. आपण क्रिकेट क्लब येथे शाडू मातीचे गणपती अर्थातच पर्यावरणपूरक गणपती सुद्धा इथे विक्रेते आहेत. या आपल्या मागे उभे असलेल्या ताईंनी सुद्धा पर्यावरणपूरक गणपती घेतलेला आहे. आपण त्या ताईंशी संवाद साधूया. ताई नमस्कार. नमस्कार. ताई आपण कसल्या प्रकारचा गणपती घेतलेला आहे. शाडू मातीचं. तो म्हणजे तुमच्या डोक्यात कसं काय सुचलं की हा आपण गणपती घ्यावा. इथे तर अनेक गणपती आहेत. हो आहेत, पण आपल्याला पर्यावरणाचा विचार करायला हवा. आणि कसं शाडू मातीचा घेतला तर तुम्ही याचं पाणी जे आहे तुळशीला झाडांना टाकू शकता. तर आपण एक प्रकारे पर्यावरणासाठी चांगलंच एक ऑप्शन म्हणून ठेवू शकतो याला. म्हणून बाकी खूप छान. ते ताईंनी आपल्या घरी फक्त गणपती बाप्पा बसवण्याचंच हे उद्देश नाही ठेवलं, तर पर्यावरणाचा सुद्धा विचार केलेला आहे. खूप छान. असा विचार तुम्ही सुद्धा करा. आजकाल म्हणजे आजच्या क्षेत्रामध्ये बाई कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहे, हे आपल्याला दिसूनच येते. आज आपल्यासोबत हे ताई गणपती विक्रेते आहेत, हे गणपती विकत आहेत. तर ताई आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई कशी चालू आहे विक्री. चांगली चालू आहे ताई, व्यवस्थित चालू आहे, मजेत चालू आहे. आणि गणपती तुम्ही आणले होते तेवढे आतापर्यंत किती गणपती घेतले. आम्ही आणले होते 400-500 गणपती ताई, त्याच्यातले समजा एवढे राहिले, आता कमीत कमी 5-50 राहिले, बाकीचे पूर्ण गेले ताई. आणि घर आणि गणपती विक्री हे कसं चालू आहे तुमचं. चांगलं व्यवस्थित चालू आहे ताई. खूप छान. आपण बघू शकत आहेत की महिला हे कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहे. बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदक. आपण इथे बघू शकत आहेत हे मोदक विक्रेत्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांनी मोदक खूप छान प्रकारे बनवलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधू की ते मोदक कशा बनवतात आणि कसे बनवलेत ते. नमस्कार ताई. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. ते आपण कसे मोदक बनवलेत, तयार केलेत. काही दूध काढून साखर टाकून घरी तयार केलेले आहेत. आता इकडे अजून भाज्यामध्ये तयार करतात. खूप छान. या ताई साच्याद्वारे हे छोटे छोटे मोदक बाप्पांसाठी तयार करत आहेत. आपण बघू शकत आहोत ते कसे सजवत आहेत त्या मोदकला. साच्याद्वारे त्याला आकार देत आहेत ताई. चला बघूया आपण अनेक इथे जनता गणपती उत्सवासाठी गणपती करण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण बघू शकत आहेत की गणपती बाप्पा हा उत्सव फक्त मोठ्यांचाच नाही तर लहानांचा तर खूपच आवडता सण आहे हा. तर इथे हा छोटासा दादा आपल्या सोबत आहेत, तर आपण विचारूया त्याला तो गणपती घ्यायला आला, त्यांनी कशा प्रकारे हा गणपती घेतला आणि त्याचं घरी डेकोरेशन कसं केलं. दादा नमस्कार. हॅलो. तू कसा गणपती घेतलाय. आणि यावेळेस तुझ्या घरी कसं डेकोरेशन केलं तू, म्हणजे कशा प्रकारे केलं. खूप छान. आपण बघू शकता हे तर लहान मुलांचा आनंद सुद्धा
विक्रीचं काम कसं सुरू आहे? विक्री कशी सुरू आहे? थोडं डगमगावलं पाऊस आल्यामुळं. पावसामुळं कस्टमर आम्हाला काही रेटमध्ये मागून चालले. अच्छा. आणि मूर्तीला कल कसा आहे? म्हणजे कुठल्या मूर्तीला जास्त कल आहे, लहान की मोठ्याला? लालबागच्या राजाला आणि दगडूसरला जास्त डिमांड आहे. अच्छा, म्हणजे लहान साईज की मोठ्या साईजला? 2 ते 1.5 फूट. खूप छान. आपण ताईंची प्रतिक्रिया बघू शकत आहोत की मूर्ती विकणारे आणि मूर्ती घेणारे सुद्धा त्रासून गेलेले आहेत. आपण इथे चिखल बघू शकत आहोत. या क्रिकेट क्लबवर मूर्तीच्या दुकानाजवळ आपण इथे चिखल बघू शकत आहोत. लहान लहान मुलं सुद्धा मूर्ती घेण्यासाठी इथे चिखलात आलेले आहेत बाप्पा घेण्यासाठी. आपण जाणून घेऊया जनतेच्या प्रतिक्रिया, ते कशा आगमन सुरू आहे त्यांचं बाप्पाचं. तर नमस्कार ताई. कसं चालू आहे तुमचं आगमन बाप्पाचं? खूप छान उत्सुकतेने करत आहोत. आणि घरी कसं डेकोरेशन केलंय तुम्ही? सजावट करत केली? आहोत. छान म्हणजे थीम काय आहे यावेळेस? काय आम्ही विचार केला? पिंक डेकोरेशन करणार आहोत. अच्छा. आणि बाप्पा पण तसाच घेतलाय का आणि तुम्ही? बाप्पा पण आम्ही त्यात घेतलेला आहे. फेटा पण पिंक आहे आणि त्याची धोती पण पिंकच आहे. खूप छान. आपण बघू शकत आहेत खूप आनंदाने बाप्पाचं आगमन सर्वीकडे होत आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेला एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तो म्हणजे प्राचीन काळात घराघरात गणपतीची पूजा केली जात असे. परंतु 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामागचा उद्देश होता इंग्रजांच्या राजवटीत समाजात एकोपा निर्माण करणे आणि स्वातंत्र्याची जाणीव जागवणे. यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चळवळीचा भाग बनला. आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आणि प्रदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीमुळे भक्ती, संस्कृती आणि समाज सेवेचा संदेश समाजात पोहोचतो.